आपल्याला कल्पना आहे की कृषी विधेयकाच्या संदर्भात दिल्लीमध्ये एक आंदोलन चाललं आहे आणि त्या निमित्ताने एक भारत बंदचा देखील कॉल देण्यात आला आहे आणि विविध पक्षांनी या भारत बंदच्या कॉलला त्या ठिकाणी पाठिंबा देखील दिला आहे। आज खरं म्हणजे या सगळ्या पक्षांची भूमिका ही किती दुटप्पी आहे हे आपल्यापर्यंत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही पत्रकार वार्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या कायद्यांच्या संदर्भात आंदोलन चाललं आहे सगळ्यात पहिल्यांदा हे कायदे करणारं राज्य महाराष्ट्र आहे। 2006-07 साली महाराष्ट्राने लँड लिझिंगचा कायदा केलाय। जो कायदा आज केंद्राने केला तो कायदा त्या काळामध्ये जेव्हा UPAचं सरकार देशात होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे महाराष्ट्रात होतं तेव्हा तो कायदा केलाय। मॉडेल APMC ॲक्ट की ज्याच्यामध्ये खाजगी बाजार समित्या तयार करता येतात तोही सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने केला। तोही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये केला। आज महाराष्ट्रामध्ये अनेक खाजगी APMC चालल्यात आणि त्या APMC चालल्यामुळे कुठली APMC बंद झालेली नाही किंवा लँड लिझिंगचा जो कायदा आहे तो कायदा आल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याची जमीन गेली नाही। किंबहुना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी गुंतवणूक करून व्हॅल्यू चेन्स तयार केले आहेत। आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये टोमॅटोची, कांद्याची अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू चेन्स आहेत की ज्यात थेट खरेदी याच कायद्याच्या अंतर्गत जो कंत्राटी शेतीचा कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी या व्हॅल्यू चेन्स कार्यरत आहेत। आणि म्हणून मला कधी कधी आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी झाल्या आणि आपल्या सरकारच्या काळात केल्या त्याच गोष्टी जर केंद्र सरकारने केल्या तर काही पक्ष ट्रॅक्टर चालवून राहिले आहेत पण त्यांना कुठलंही समर्थन हे महाराष्ट्रात मिळालेलं नाही। पण हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे। आज या ठिकाणी जाणीवपूर्वक मी हा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले काही कागद या ठिकाणी आणलेले आहेत। हा काँग्रेसचा जाहीरनामा 2019चा आहे आणि 2019च्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाने म्हटलं होतं की काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या व्यापाराची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात येईल। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पेज क्रमांक 17 पॉईंट क्रमांक 11 याच्यामध्ये स्पष्टपणे ते असं म्हणतात की बाजार समित्यांचा कायदा हा रद्द करण्यात येईल काँग्रेसचं सरकार आल्यानंतर। एवढंच नाही तर काँग्रेसने हे देखील सांगितलं आहे जीवनावश्यक वस्तू कायदा संपवण्यात येईल व त्या जागी नवीन कायदा आणण्यात येईल। घोषणापत्राचा पेज क्रमांक 18 काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पेज क्रमांक 18 मध्ये काँग्रेसने या ठिकाणी सांगितलं आहे। आणि 27 हे तर 19चं आहे त्याच्यापूर्वीही 27 डिसेंबर 2013ला सन्माननीय राहुल गांधीजी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं काँग्रेस शासित राज्यांमध्ये APMC कायद्यातून भाजीपाला व फळे डिलीट करण्यात येतील। आता याच गोष्टी केंद्र सरकारने केलेल्या आहेत तर त्याला कुठेतरी विरोध करण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं होताना दिसत आहे। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की माननीय पवार साहेबांनी सातत्याने बाजाराच्या सुधारणेचा समर्थन त्या ठिकाणी केलं आहे। काल आपल्यापैकी अनेकांनी त्यांचं पत्र देखील दाखवलं। ज्यावेळी पवार साहेब हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते त्यावेळी टास्क फोर्स तयार करून त्या टास्क फोर्सने नेमक्या या सुधारणा सांगितल्या होत्या
आणि 2010 आणि 2011 म्हणजे ऑगस्ट 2010 आणि नोव्हेंबर 2011ला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी पत्र पाठवून त्यामध्ये बाजारपेठेत सुधारणा करण्याकरता खाजगी गुंतवणूक कशी महत्त्वाची आहे आणि ती व्यवस्था कशी उभी केली पाहिजे असं त्या पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं. 2010 मध्ये पवार साहेबांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता आहे आणि असे करायचे असेल तर मॉडेल APMC कायदा हा त्या ठिकाणी लागू केला पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यांनी पाठवलं होतं. आणि त्यातल्या काही बाबी या जर आपण या ठिकाणी बघितल्या तर त्यात अतिशय स्पष्टपणे ते असं म्हणतात की ॲज यू आर अवेअर द ॲग्रिकल्चर सेक्टर नीड्स वेल फंक्शनिंग मार्केट्स टू ड्राईव्ह ग्रोथ, एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी इन रुरल एरियाज फॉर द कंट्री. दिस रिक्वायर्स ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर including cold chain, and for this private sector participation is essential, for which an appropriate regulatory and policy environment needs to be in place. मोठं पत्र आहे पण मी ते पूर्ण वाचत नाही, पण हे पत्र सगळ्या मुख्यमंत्र्यांना माननीय पवार साहेबांनी पाठवलं आहे 11 ऑगस्ट 2010ला. आणि हे काही 100 पानी पत्र नाही, सिंगल पानाचं पत्र आहे, एका पानाचं. त्याच्यानंतर पवार साहेबांनी नोव्हेंबर 2010ला पाठवलेलं पत्र आहे. याच्यामध्ये ते म्हणतात यू विल अनडाउटेडली ॲग्री दॅट द ॲग्रिकल्चर सेक्टर नीड्स वेल फंक्शनिंग मार्केट्स टू ड्राईव्ह इन्क्लुझिव्ह ग्रोथ, एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी इन रुरल एरियाज ऑफ द कंट्री. दिस रिक्वायर्स इन्व्हेस्टमेंट्स इन पोस्ट हार्वेस्ट अँड मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर including cold chain logistics from farm gate to the consumer. The private sector needs to play an important role in this regard. The appropriate regulatory and policy environment therefore needs to be in place for this purpose. म्हणजे अतिशय स्पष्टपणे हे पत्र स्वतः पवार साहेबांनी या ठिकाणी लिहिलेले आहे. एवढंच नाही तर पवार साहेबांचं जे एक आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे त्याच्यातला एक उतारा मी जाणीवपूर्वक या ठिकाणी वाचून दाखवू इच्छितो की ज्यात ते असं म्हणतात, शेतकऱ्याला आपला माल कुठेही नेऊन विकता यायला हवा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागणार होती. यासाठी शेतकऱ्याने पिकवलेला माल त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकायला हवा हा कायदा त्या मार्गातला अडथळा होता. बारामतीमधला माझा शेतमाल जेव्हा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईच्या किंवा पुण्याच्या बाजारपेठेत नेतो तेव्हा हमाल, मालाची चढउतार करणारे माथाडी, वाहतूक यांच्यावर मालाच्या उत्पादन मूल्याच्या जवळपास 17% अधिक खर्च होतो. तसंच तयार मालाची साठवणूक, शीतगृहांच्या सुविधा, सुयोग्य वेष्टन यांच्यासारख्या गोष्टींचा अभाव असल्याने शेतात पिकलेल्या एकंदर मालातला 30% माल खराब होतो. या साऱ्याचं मूल्य काढलं तर देशभरात दरवर्षी सुमारे 55,000 कोटी रुपयाचा शेतमाल खराब होतो, वाया जातो. ही राष्ट्रीय हानी आहे. आमच्या शेतकऱ्यांनी सारा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे, हे बंधन का, हा माझा प्रश्न होता. अन्य कोणतंही उत्पादन कुठेही विकण्याची मुभा असताना शेतमालाबद्दल असं बंधन निश्चितच चूक आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळते आहे अथवा नाही याची देखरेख, याबाबत सरकारची देखरेख असावी म्हणून स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली गेली. पण ही रचना आता कालबाह्य झाली आहे. उत्पादकाला त्याचा शेतमाल कुठेही विकायचं स्वातंत्र्य हवंच, अगदी परदेशात सुद्धा विक्रीची परवानगी द्यायला हवी. हे माननीय पवार साहेबांच्या आत्मचरित्रात हे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. एवढंच नाही तर इतरही पक्ष जे आहेत, आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करू इच्छितो, पवार साहेबांनी कायद्याच्या तत्वाला कुठेही विरोध केला नाही. आपण सुरुवातीलाही बघितलं असेल, पवार साहेबांनी एक दिवस अन्नत्याग केला होता. त्या दिवशी कायद्याच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात नव्हता. त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की याच्यावर अजून व्यापक चर्चा हवी होती
आणि ज्या पद्धतीनं मेंबर ऑफ पार्लमेंट्सला सस्पेंड केलं त्याबद्दल मी अन्नत्याग करतोय. किंवा काल परवाही मूलभूत तत्वांवर ते बोललेले नाहीत. ते स्पष्टपणे असं म्हणालेले आहेत की याच्यावर अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी होती, याच्यावर स्टँडिंग कमिटीमध्ये ते जायला हवं होतं. म्हणजे कुठेही याच्या मूलभूत तत्वांना त्यांनी विरोध केला नाही, कारण याची मूलभूत तत्व ही त्यांच्या काळामध्ये त्यांनीच प्रतिपादित केलेली किंवा पुढे नेलेली ही सगळी तत्व आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे देखील अतिशय स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आता इतर पक्षांचे जर आपण बघितलं की जे पाठिंबा देत आहेत द्रमुक पक्ष, आता द्रमुक पक्षाने 2016च्या विधानसभा निवडणुकीत शेती सुधारणांचे विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ज्या तरतुदी आत्ता केंद्र सरकारने केल्या त्याच तरतुदीचं आश्वासन DMKने 2016 साली त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं. त्याचे देखील काही स्नॅपशॉट्स माझ्याकडे या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग एक्सचेंज हे आम्ही गठीत करू आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना वेगळी बाजारपेठ उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारे द्रमुक पक्षाने या ठिकाणी सांगितलं होतं. आम आदमी पार्टी ही आता या आंदोलनात सम्मिलित होते आहे, पण दिल्ली सरकार हे पहिलं सरकार होतं की ज्यांनी 23 नोव्हेंबरला हे सगळे कायदे त्यांच्या विधानसभेत मंजूर केले आणि त्यामुळे ते दिल्लीमध्ये लागू आहे. आणि असं असताना देखील या ठिकाणी आम आदमी पार्टी ही भारत बंदला समर्थन देते आहे. एवढंच नाही तर अकाली दल 12 डिसेंबर 2019 रोजी जी काही कृषीची स्थायी समिती आहे त्यात अकाली दलाने जी भूमिका घेतली होती ती अशी होती, APMC भ्रष्टाचार आणि राजकारणाचे अड्डे बनले आहेत, केवळ दलालाचा तिथे बोलबाला असतो, त्यामुळे APMC शेतकऱ्याच्या हिताचं काम करत नाहीत आणि म्हणून त्याला पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशा प्रकारे अकाली दलाने 12 डिसेंबर 2019च्या स्टँडिंग कमिटीमध्ये भूमिका घेतलेली आहे. 3 जून 2020 रोजी याच्यावर जेव्हा अध्यादेश आला त्यावेळी अकाली दल सरकारमध्ये होतं आणि अध्यादेशाला त्यांच्या मंत्री हरसिमरत कौर यांनी कॅबिनेटमध्ये कुठली त्याचा विरोध केलेला नाही. त्या कॅबिनेटमध्ये त्या होत्या आणि कुठलाही विरोध हा त्यांनी त्या ठिकाणी केलेला नाही. समाजवादी पार्टी 12 डिसेंबर 2019 रोजी स्थायी समितीची बैठक झाली. त्या बैठकीत स्वतः मुलायम सिंग यादवजींनी APMCवर कडाडून टीका करत कशा प्रकारे आत्ताच्या स्ट्रक्चरने शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत, अशा प्रकारचा मुद्दा हा स्वतः मुलायम सिंग यादवजींनी मांडला होता. शिवसेनेने तर आमच्यासोबत सरकारमध्ये असताना फळं आणि भाजीपाला या नियमनमुक्त करण्याच्या आमच्या निर्णयाला पूर्ण समर्थन दिलं होतं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात ते नियमनमुक्त आहे आणि सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. संसदेच्या स्थायी समितीत देखील खासदार विनायक राऊतजी यांनी APMCच्या संदर्भात केलेली चर्चा याच प्रकारची आहे की कशा प्रकारे तिथे शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अबू ताहिर खान यांनी स्थायी समितीत स्पष्ट भूमिका मांडली की APMCची व्यवस्था पूर्णपणे बदलली पाहिजे. आणि डावे पक्ष 2007 ते 12च्या काळात पंचवार्षिक योजनेत APMC हटवण्याचा उच्चार करण्यात आला होता, त्याला डाव्या पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिला होता आणि काही राज्य सरकारमध्ये त्याचं पालनही त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज जे सगळे वेगवेगळे पक्ष भारत बंदला समर्थन देत आहेत, बहती गंगा में हात धोना असा एक हिंदीतला वाक्प्रचार आहे, अशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेऊन आपल्या मूळ भूमिकेपासून दूर जात या ठिकाणी भूमिका घेत आहेत. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर नवीन कायदे झाल्यानंतर पंजाबच्या व्यतिरिक्त देशात कुठेही आंदोलनं झालेली नाहीत, कुठेही झाली नाहीत. पंजाबलाच ते आंदोलन झालं आणि
पंजाबचे आणि बॉर्डरिंग हरियाणाचे शेतकरी पहिल्यांदा हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या कायद्यांचा, आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्रात तर गेले अनेक वर्षे कायदे लागूच आहेत. देशातले 8 राज्य असे आहेत की ज्या राज्यामध्ये यातले 2 कायदे, 1 कायदा किंवा 3 कायदे हे ऑलरेडी लागू आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी केवळ मोदीजींच्या सरकारचा विरोध करण्याकरता, विरोधाला विरोध म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्यांना विरोध केला जातोय आणि भारत बंदमध्ये सामील होण्याचा हा जो काही या सगळ्या पक्षांचा निर्णय आहे ही पूर्णपणे दुटप्पी भूमिका आहे. हे कायदे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत. शेतकऱ्यांना नियमनमुक्त करणारे कायदे आहेत. त्यांच्यावर केवळ APMCत माल विका आणि APMCचा सेस द्या, ही जी काही भूमिका होती त्याच्याऐवजी तुम्हाला पाहिजे तिथे विका. APMCत विकायचं असेल तर APMCत विका, सेस द्यायचा नसेल आणि बाहेर चांगली किंमत मिळत असेल तर त्यात विका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की MSP बद्दल जे बोललं जात आहे, या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की सरकारने ठरवलेल्या किमतीच्या खाली विकता येणार नाही. आणि यापूर्वी इतके वर्ष UPAचं राज्य होतं, MSPच्या संदर्भातला कुठलाही कायदा हा UPAने केलेला नाही. पहिल्यांदा या कायद्यांमध्ये येत आहे की ठरलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत हे विकता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जाणीवपूर्वक एक अराजक तयार करण्याकरता हे सगळे विरोधी पक्ष एकत्रित येतात. पण देशातले शेतकरी सुज्ञ आहेत आणि देशातले शेतकरी हा त्यांच्या हिताचा कायदा असल्यामुळे निश्चित या कायद्याचं समर्थन करतील. एक मिनिट. केंद्र सरकार ने जो कृषि कानून तैयार किए हैं, उन कृषि कानून के विरोध में दिल्ली में कुछ किसानों का प्रदर्शन भी चल रहा है. एक भारत बंद का भी ऐलान किया गया है और कुछ विपक्षी पार्टियों ने इस भारत बंद के ऐलान को अपना समर्थन दिया है. मैं सबसे पहले ये कहना चाहता हूँ, इन पार्टियों की भूमिका दोगली है. इन्होंने समय समय पर इन कानूनों के समर्थन में भूमिका ली है और आज ये लोग जानकर भी कि ये कानून किसानों के हित में है, इसके खिलाफ भूमिका ले रहे हैं. महाराष्ट्र में तो ये कानून सबसे पहले लागू हुए. 2006-07 में ही महाराष्ट्र ने कॉन्ट्रैक्ट फार्मिंग का कानून पास किया, मॉडल APMC एक्ट पास करके प्राइवेट APMC को मान्यता दी. कई प्राइवेट APMC महाराष्ट्र में आज भी काम कर रही है. इसलिए जिस प्रकार से अपनी भूमिकाओं को बदलने का काम इन सारी पार्टियों ने किया है, इनका दोहरा चेहरा और दोगली राजनीति ये पूरी तरीके से एक्सपोज हुई है. हम सभी लोग देख सकते हैं कि कांग्रेस पार्टी का अगर 2019 का मैनिफेस्टो हम देखें तो 2019 के मैनिफेस्टो में, घोषणा पत्र में पेज नंबर 17 और पॉइंट नंबर 11, इसमें वो कहते हैं कि अगर कांग्रेस पार्टी सत्ता में आएगी तो हम ये जो APMC का कानून है उसको निरस्त कर देंगे. जो मंडी का कानून है, कृषि मंडी का, उसको निरस्त कर देंगे और जो कृषि उत्पाद है उसको बेचने के लिए एक अलग व्यवस्था खड़ी की जाएगी. इतना ही नहीं,
तो जो एसेंशियल कमोडिटीज एक्ट है उसको भी कांग्रेस निरस्त करेगी और उसकी जगह एक नया कानून लाएगी। ये भी कांग्रेस के 2019 के घोषणा पत्र में पेज नंबर 18 पर स्पष्टता के साथ कहा गया है। 27 दिसंबर 2013 को कांग्रेस के नेता राहुल गांधी जी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कहा था कि कांग्रेस शासित राज्यों में, जहां पर कांग्रेस का शासन है, वहां पर सब्जियां और फल जैसे सारे कृषि उत्पाद, इनको हम मंडी के कानून से एग्जम्प्ट करेंगे और इनको कहीं पर भी बेचने के लिए हम अनुमति देंगे। हम जानते हैं राष्ट्रवादी कांग्रेस के जो प्रमुख है आदरणीय शरद पवार जी, इन्होंने हमेशा कृषि के सुधारों का समर्थन किया है और विशेष रूप से अगस्त 2010 और नवंबर 2011 ये जो उन्होंने लेटर लिखे हैं, इन लेटर्स में बड़ी स्पष्टता के साथ वे उल्लेख करते हैं, एज यू आर अवेयर द एग्रीकल्चर सेक्टर नीड्स वेल फंक्शनिंग मार्केट्स टू ड्राइव ग्रोथ, एम्प्लॉयमेंट एंड इकोनॉमिक प्रॉस्पेरिटी in rural areas of the country. This requires huge investments in marketing infrastructure including cold chain, and for this private sector participation is essential, for which an appropriate regulatory and policy environment needs to be in place. दूसरा पत्र आदरणीय पवार साहब ने जो लिखा है वो नवंबर 2010 का है, जिसमें आदरणीय पवार साहब बहुत स्पष्ट रूप से कहते हैं, यू विल अनडाउटेडली एग्री दैट द एग्रीकल्चर सेक्टर नीड्स वेल फंक्शनिंग मार्केट्स टू ड्राइव इंक्लूसिव ग्रोथ, एम्प्लॉयमेंट एंड इकोनॉमिक प्रॉस्पेरिटी इन रूरल एरिया ऑफ द कंट्री. दिस रिक्वायर्स इन्वेस्टमेंट्स इन पोस्ट हार्वेस्ट एंड मार्केटिंग इंफ्रास्ट्रक्चर इंक्लूडिंग कोल्ड चेन लॉजिस्टिक्स फ्रॉम फार्म गेट टू द कंज्यूमर. The private sector needs to play an important role in this regard. An appropriate regulatory policy environment therefore needs to be in place for this purpose. बड़े स्पष्ट शब्दों में इसकी शुरुआत ही आदरणीय पवार साहब ने की है। और इतना ही नहीं, तो पवार साहब का एक आत्मचरित्र जो मराठी में है, इसमें वो कहते हैं कि किसानों के ऊपर मंडी में ही उपज बेची जाए, इस प्रकार का आग्रह क्यों है, इस प्रकार का कानून क्यों है। मेरे बारामती से मैं जब कृषि माल मुंबई की या पुणे की मंडी में बेचने के लिए जाता हूं तो मेरे ऊपर 17% अतिरिक्त बोझा पड़ता है, 17% मुझे अतिरिक्त पैसा देना पड़ता है जो मेरे मुनाफे में से जाता है। इसलिए ये जो कृषि मंडियों की व्यवस्था तैयार की गई थी स्वतंत्रता के बाद, ये उस समय किसानों को प्रोटेक्ट करने के लिए की गई थी, लेकिन आज उस व्यवस्था से किसान प्रताड़ित हो रहे हैं और इसलिए किसानों को कहीं पर भी अपनी उपज को बेचने की अनुमति होनी चाहिए। इस प्रकार का उन्होंने बहुत स्पष्ट रूप से प्रतिपादन किया है और वे लगातार इसका समर्थन करते रहे। वैसे भी अगर हम देखें तो पवार साहब ने कभी भी खुलकर इन कृषि विधेयकों का विरोध नहीं किया। पहली बार जब ये विधेयक तैयार हुए और पास हुए तो उन्होंने एक दिन का उपवास रखा था, लेकिन विधेयकों के खिलाफ नहीं था। उन्होंने कहा था कि जिस प्रकार से विधायक जल्दबाजी में पास हो गए, जिस प्रकार से एमपीज को सस्पेंड किया गया, इसलिए मैं उपवास रख रहा हूँ। और कल परसों भी उन्होंने इसी प्रकार से ये सारे जो कानून हैं ये स्टैंडिंग कमेटी के पास जाने चाहिए थे, इस पर व्यापक चर्चा होनी चाहिए थी, इस प्रकार की बात जरूर कही, लेकिन कहीं पर भी इसके जो मूलगामी तत्व है उन तत्वों को विरोध ये पवार साहब ने किया नहीं है। लेकिन आज उनकी पार्टी भी, बड़ा आश्चर्य है कि इस भारत बंद को समर्थन कर रही है। जहां तक डीएमके का सवाल है, डीएमके ने 2016 में जो विधानसभा का चुनाव हुआ था, उस चुनाव में जो अपना घोषणा पत्र दिया था उसमें उन्होंने कहा था
कि हम लोग कॉम्प्रिहेंसिव एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग एक्सचेंज ये खड़ा करेंगे और देश और विदेश में किसानों को एक नई मंडी तैयार करके देंगे। और अभी का जो मंडियों का कानून है उस कानून में हम संशोधन करेंगे, क्योंकि इस कानून से किसानों का नुकसान होता है। आम आदमी पार्टी ने तो 23 नवंबर को ये कानून दिल्ली की विधानसभा में पास कर दिए, लेकिन आज वे भी इस भारत बंद को यहां पर समर्थन दे रहे हैं। अगर हम अन्य पार्टियां भी यहां पर देखें तो अकाली दल 12 दिसंबर 2019 को एग्रीकल्चर स्टैंडिंग कमेटी में अकाली दल ने बहुत स्पष्ट भूमिका रखी। एपीएमसी कृषि मंडियां ये भ्रष्टाचार का अड्डा बने या केवल राजनीति होती है और केवल दलालों का बोलबाला यहां पर होता है और यहां पर किसानों के हित का काम नहीं होता, इस प्रकार की भूमिका अकाली दल ने रखी। इतना ही नहीं तो जब यह अध्यादेश निकला उस समय कैबिनेट में अकाली दल की जो मिनिस्टर थी उन्होंने इसका विरोध नहीं किया, सर्वसम्मति से उस समय कैबिनेट ने निर्णय लेकर इसका जो अध्यादेश है, ऑर्डिनेंस है, वो जारी किया। समाजवादी पार्टी का जहां तक सवाल है, 12 दिसंबर 2019 को स्थायी समिति की बैठक में, स्टैंडिंग कमेटी की बैठक में मुलायम सिंह यादव जी ने एपीएमसी पर प्रहार करते हुए किस प्रकार से ये एपीएमसी किसानों का नुकसान कर रही है, इस प्रकार की भूमिका उन्होंने रखी। और आश्चर्य है कि आज समाजवादी पार्टी भी इसका समर्थन कर रही है। इतना ही नहीं तो शिवसेना ने तो हमारे साथ में मिलकर पिछले समय जब हमारी सरकार थी तो फल और सब्जियां एपीएमसी के नियमों से मुक्त करने के लिए, कंट्रोल से मुक्त करने के लिए समर्थन भी दिया। यहाँ पर वो मुक्त भी हुआ और आज बड़े अच्छे तरीके से किसानों को उसका फायदा भी हो रहा है। और शिवसेना के एमपी विनायक राउत जी ने भी एपीएमसी के बारे में इसी प्रकार के विचार ये स्टैंडिंग कमेटी में वहाँ पर रखे हैं। तृणमूल कांग्रेस की ओर से मेंबर ऑफ पार्लियामेंट अबू ताहिर खान, इन्होंने स्टैंडिंग कमेटी में स्पष्ट भूमिका रखी कि एपीएमसी की व्यवस्था बदलनी चाहिए, ये कहीं पर भी किसानों को फायदा नहीं दे रही है। हमारी जो लेफ्ट पार्टीज है, इन्होंने 2007 से 2012 इस काल में जो उस समय की यूपीए सरकार ने फाइयर प्लान तैयार किया था, इसमें स्पष्ट रूप से एपीएमसी को हटाने की बात कही थी और इसका पूरा समर्थन लेफ्ट पार्टीज ने किया था। तो कुल मिलाकर अगर हम लोग देखें तो इन सारी पार्टियों ने अलग अलग समय पर इन सुधारों का पूरा समर्थन किया है, लेकिन आज बहती गंगा में हाथ धो लो और मोदी जी की सरकार के खिलाफ जब कोई मुद्दा नहीं मिलता तो जो मुद्दा नहीं है ऐसे मुद्दे को लेकर किसानों के बीच भ्रम पैदा करके और देश के अंदर अराजकता का वातावरण तैयार करने का प्रयास ये सारी पार्टियों के माध्यम से हो रहा है। लेकिन मुझे विश्वास है, क्योंकि अगर हम देखें तो पंजाब के सिवा कहीं पर भी बड़ा आंदोलन नहीं हुआ, केवल कांग्रेस के नेताओं ने ट्रैक्टर चलाए, लेकिन किसान उन आंदोलनों में कहीं पर भी किसी भी स्टेट में नहीं आए। अभी भी किसानों को गुमराह किया जा रहा है और मैं विश्वास के साथ कहता हूं कि किसानों तक सत्य पहुंचेगा और वो इन ये जो बिल है, ये जो कानून है जो उनके हित के लिए बने हैं, उसका पूरा समर्थन करेंगे, ये मेरा विश्वास है। सर, आपको क्या लगता है कि इससे पहले जब आपकी सरकार थी तो किसानों ने यहाँ प्रदर्शन किया था और फिर ये देखा गया था कि सड़कों पर जो टमाटर या जो सब्जियां फेंकी जा रही हैं, जो दूध गिराए जा रहे हैं, उसमें से कई पॉलिटिकल कार्यकर्ता सामने आए थे, किसान नहीं थे। आपको क्या लगता है कि इस बार भी इस प्रदर्शन में ऐसा होना है? देखिए, मैं ऐसा नहीं कहूँगा, लेकिन आपके कई मीडिया हाउसेस ने जो प्रदर्शन चल रहा है वहाँ कौन से तत्व है ये भी दिखाया है। तो मैं ये नहीं कहूँगा कि कोई किसान वहाँ नहीं, किसान ज़रूर होंगे, लेकिन वहाँ ऐसे तत्व भी है कि जो तत्व ये चाहते हैं कि ये सुलझे नहीं,
ये और कैसे उलझे, इसका प्रयास करने वाले भी तत्व वहाँ पर है। ये आप ही लोगों ने दिखाया है। सर, एनसीपी ने कहा है कि शरद पवार ने भले ही खत लिखे थे दो, लेकिन वो सुधार के पक्ष में थे, अधिकार राज्यों को देना चाहिए था। आप लोगों ने जबरन ये कानून राज्यों पर लाद दिया। देखिए, नवाब मलिक जी डिफेंड करने की कोशिश कर रहे हैं लेकिन कर नहीं पाएंगे, क्योंकि ये सारे जो सुधार है इनको इनिशिएट ही पवार साहब ने किया है। जो पत्र वो बात कर रहे हैं मैंने तो पढ़ के दिखाया, इसमें बहुत स्पष्ट है। मॉडल एक्ट भी उन्हीं के समय तैयार हुआ। इतना ही नहीं तो उनके आत्मचरित्र में भी माननीय पवार साहब ने स्पष्ट रूप से कहा है कि इस व्यवस्था को खत्म करना चाहिए, क्योंकि किस प्रकार से किसान के ऊपर 17% का बोझा इस व्यवस्था से पड़ रहा है और इसलिए नई व्यवस्था किस प्रकार से खड़ी करनी चाहिए। और इसलिए मुझे लगता है कि अब ये भूमिका जो ली जा रही है, और मैं तो पूछना चाहता हूँ, पवार साहब खुद बोले कि मुझे मंजूर नहीं है। पवार साहब खुद कहे कि भाई इस प्रकार की जो भूमिका मैंने ली थी उस भूमिका से अब अलग भूमिका में लेना चाहता हूँ, वो नहीं कह रहे। इसलिए नवाब मलिक जी क्या कहते हैं इसको कोई महत्व नाही आहे। नाही, राऊत साहेबांचे पवार साहेबांशी संबंध हे सर्वश्रुत आहेत, पण मला असं वाटतं की अजूनही राऊत साहेब शिवसेनेचे प्रवक्ते आहेत। पवार साहेबांचे झाले असतील तर त्याच्यावर रिएक्शन देईल। पहिली गोष्ट तर अशी आहे, नवाब मलिक कदाचित विसरले असेल, मला लक्षात नाही ते मंत्री होते की नाही त्यावेळी, पण त्यांचं सरकार असताना पहिला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲक्ट हा महाराष्ट्राने तयार केला आहे। आणि सेम म्हणजे केंद्राने तयार केलेला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲक्ट आणि महाराष्ट्राचा ॲक्ट यात कुठलाही बदल नाही आहे, कुठलंही परिवर्तन नाही आहे। तो सेम ॲक्ट आहे। महाराष्ट्रात गेले 15 वर्ष तो लागू आहे, 13-14 वर्ष असतील, आणि त्यातनं अतिशय चांगल्या प्रकारच्या व्हॅल्यू चेन्स या तयार झालेल्या आहेत। दुसरा मुद्दा, पवार साहेबांनी या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांचे 2 पत्र वाचून नकोले, एवढंच नाही, त्यांच्या आत्मचरित्रातही त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आत्ताच्या ज्या APMC आहेत या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणी त्रास देऊ नये म्हणून तयार केल्या, पण आता मात्र त्याच APMC एक प्रकारे शेतकऱ्याच्या विरोधात चालल्या आहेत। कारण बारामतीतून मी ज्यावेळेस मुंबईला माल नेतो 17% मला ॲडिशनल कॉस्ट त्याची पडते, जी माझ्या मेहनतीची कॉस्ट आहे, आणि म्हणून शेतकऱ्याला कुठेही विकण्याचा अधिकार असला पाहिजे। आज या संदर्भात माझी ही भूमिका नाही असं पवार साहेब कधीच म्हणाले नाहीत, आजही ते म्हणत नाही आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता नवाब मलिक जे बोलत आहेत हे केवळ या ठिकाणी मगाशी मी जसं म्हणालो बहती गंगा में हात धो लेना, आणि मग या सरकारच्या मोदीजींच्या सरकारच्या विरोधात एखादं आंदोलन होत आहे तर ते कसं चिघळेल यात आम्ही आपला हातभार लावू, आम्ही तीच भूमिका मांडली आहे। किमान राष्ट्रवादींनी तर ही भूमिका मांडूच नाही करण्याची सुरुवातच त्यांनी केली आहे, आणि UPAच्या सरकारमध्ये केली आहे, आणि काँग्रेसचं तर मी घोषणापत्रच सांगितलेलं आहे। म्हणून ही पूर्ण दुटप्पी भूमिका आहे। सर, 2016 साली चंद्रकांत दादा पाटील जेव्हा सरकार मंत्री होते तेव्हा त्यांनी हे रिफॉर्म्स जे ते लागू करण्यासाठी सरकार तयार नाही असं म्हटलं होतं, म्हणजे भाजपची पण तेव्हा ती भूमिका होती। बिलकुल नाही, अशी कधीच भूमिका नव्हती। या उलट महाराष्ट्रामध्ये आम्ही कायदा तयार केला होता, ज्या कायद्यामध्ये MSP जर दिली नाही तर 1 वर्षाची शिक्षा असा कायदा आम्ही तयार केला होता, ज्याच्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद केला, आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलन झालं, आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर एक समिती तयार करून त्याची चर्चा करण्याकरता त्या समितीमध्ये त्याची डेलिब्रेशन चालले होते, आणि त्याची एक जॉईंट सिलेक्ट कमिटी देखील आम्ही तयार केली होती। त्यामुळे म्हणूनच मी सांगतो की हे दुटप्पी भूमिका आहे। ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होतोय त्यावेळेस विरोध करायचा, आणि स्वतः मात्र ज्यावेळेस सत्तेत आहे त्यावेळेस तेच बोलायचं, हे अतिशय दुटप्पी आहे। तो रोलबॅक झाला नाही, आमचा कार्यकाळ संपला, त्यामुळे ती कमिटी जी आहे ती कन्सल्टेशन्स करत होती, त्यामुळे तो रोलबॅक झाला नाही।
तो खालच्या सभागृहात पास झाला होता, वरच्या सभागृहात जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेला. तेव्हा चंद्रकांत पाटील असं म्हणाले की आम्ही केंद्राकडे जाऊन ते इन्सिस्ट का करताय हा कायद्यासाठी, आम्ही विचारणा सुरू केली तर चर्चा करू. केंद्राने इन्सिस्ट केलंच नव्हतं. तर त्यांनी असं म्हटलंय की पूर्ण तर मला बघावं लागेल, पण तेव्हा केंद्राने कुठे इन्सिस्ट केलं नव्हतं. महाराष्ट्राने तयार केलेला कायदा होता. सर, दोन प्रश्न. एक म्हणजे काल अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी दोन्ही पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की पंतप्रधानांपर्यंत ब्रीफिंग योग्य जात नाही, सचिव फक्त शेतकरी नेत्यांशी चर्चा करतात. दुसरा प्रश्न, राजस्थानचे अशोक गेहलोतांनी असं म्हटलेलं आहे की राजस्थानमध्ये भाजपाचा जो प्लॅन होता सरकार पाडण्याचा तो फसलेला आहे, तो प्लॅन आता भाजपा महाराष्ट्रामध्ये राहतो. पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात हे काही केंद्रातलं सरकार हे महाराष्ट्रातल्या सरकारसारखं नाही की जे सचिव चालवतील. केंद्रातलं सरकार हे पंतप्रधान आणि मंत्री चालवतात, ते सचिव चालवत नाहीत. दुसरं महत्त्वाचं असं आहे की काय तुमचा प्रश्न होता, विसरलो मी दुसरा. अशोक गेहलोत हां, नाही, मी त्याच्यावर कालच बोललो आहे की मी अशोक गेहलोतांना विचारणार आहे की काही प्लॅन त्यांच्याजवळ असेल आणि तो चांगला असेल तर त्याच्यावर नक्कीच विचार करू त्यांच्या प्लॅनवर. पण एक गोष्ट मी अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि वारंवार सांगितलं आहे, सरकार पाडण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नाही, पाडण्याकरता आमचा कुठला प्लॅन नाही, पाडण्यासंदर्भात आमची कुठली कृती नाही. हे मात्र नक्की की ज्या दिवशी हे सरकार पडेल आपल्या स्वतःच्या अंतर्विरोधाने, त्या दिवशी आम्ही अल्टरनेट सरकार नक्की देऊ, पण आमच्याकडनं कुठलाही प्रयत्न नाही. सर, केंद्र सरकार किसानों से बातचीत कर रही है, कई दौर पे हो चुकी है वार्ता, अभी आगे भी चल रही है. आप पार्टी का क्या स्टैंड रहेगा, आपको क्या लगता है? ये देखिए, पार्टी का स्टैंड तो बहुत क्लियर है. हमने इन बिल को समर्थन किया, इन कानूनों का समर्थन किया है क्योंकि ये कानून किसानों के हित में है और इसीलिए कई किसान नेताओं ने इसका समर्थन किया है. आप देखिए, महाराष्ट्र में किसानों के हित के सबसे बड़े नेता माने जाते थे शरद जोशी. शरद जोशी जी उस समय से इन कानूनों की मांग करते थे और आज भी उनके सारे समर्थकों ने महाराष्ट्र में इस कानून का स्वागत किया है और उन्होंने कहा इस कानून की आवश्यकता थी. तो मुझे लगता है कि पार्टी का स्टैंड बहुत क्लियर है. हाँ, ये ज़रूर है कि किसान जब आंदोलन कर रहे हैं तो उनसे बातचीत करके उसमें से मार्ग निकाला जाना चाहिए, वही प्रयास हमारा चल रहा है. लेकिन वहाँ कुछ तत्व ऐसे ज़रूर दिखते हैं कि जिनको न बातचीत में इंटरेस्ट है न हल में इंटरेस्ट है. कुछ तत्व ज़रूर है कि जो ये चाहते हैं कि हल नहीं निकले, लेकिन मेरा विश्वास है जो सच्चे किसानों के नेता हैं वो बातचीत से हल निकालेंगे. मतलब कि अगर कानून भले रिपील ना हो, आप ये कह रहे हैं कि अमेंडमेंट हो सकता है, संभव? केंद्र सरकार ने सारी चीज़ें स्पष्ट की है. सर, दो चीजें. एक, कल इस भारत बंद को समर्थन देते वक्त 11 पार्टियों ने एक प्रेस नोट जारी किया था, लेकिन उसके अंदर टीएमसी और शिवसेना या आम आदमी पार्टी का जिक्र नहीं था. आपको लगा कहीं ना कहीं विपक्ष में एकजुटता जो होनी चाहिए वो नजर नहीं आ रही? देखिए, कोई भी चीज़ कन्विक्शन से करनी पड़ती है. यह कन्विक्शन से नहीं हो रही है, कन्फ्यूजन से हो रही है. ये किसी का कन्विक्शन नहीं है और यहाँ पर केवल राजनीति से प्रेरित होकर ये सारी चीज़ें की जा रही है. और इसके कारण और सभी को ये पता है कि अलग अलग समय पर अपन ने वही भूमिका ली है जो केंद्र सरकार अभी की ले रही है. इसलिए उनके सामने भी प्रश्न, इसलिए प्रमुख नेता सामने आकर बोलते नहीं है, दूसरे नेता आकर सामने बोलते हैं. सर, भारत बंद आहे, त्यामध्ये अनेक पक्ष समोर आहे. उद्याचा भारत पण सक्सेसफुल होईल ज्या पद्धतीने, पण केंद्र सरकार काही गाईडलाईन्स सुद्धा इश्यू केलेल्या आहेत त्या अनुषंगाने की शांततापूर्ण असावं, हे काही गृहमंत्र्यांनी जाहीर केले. भाजपची नेमकी राज्यामध्ये काय भूमिका असतात? तुमचे 105 आमदार आहेत, परत तुम्ही कसं समजवणार लोकांकडे? आमची भूमिका भारत बंदबद्दल काहीच नाही. आमची भूमिका आहे की हा चुकीचा आहे, ही दुटप्पी भूमिका आहे. या सगळ्या पक्षांनी आपापल्या कार्यकाळामध्ये या विधेयकांना समर्थन दिलं आहे, त्याच्या तत्वाशी हे सहमत होते. केवळ राजकारणाकरता हे असं करतायत आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक दिवसांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, शेतकरी नेत्यांपर्यंत पोहोचून या कायद्याच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे एक चांगलं समर्थन देखील शेतकऱ्यांकडनं या कायद्याला मिळतं. चला, थँक्यू.